गेल्या आठवड्याभरापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलची टंचाई आहे। शेतीच्या कामानिमित्त लागणारं डिझेल खरेदी करण्यासाठी अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्यात। बोल्टा या ठिकाणच्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळते। या रांगेची ड्रोन दृश्य टंचाईचं वास्तव मांडतायत। दूरपर्यंत डिझेल भरण्यासाठी ट्रॅक्टरच्या रांगा लागल्यात। डिझेल टंचाईची दाहकता आणि शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचं हे चित्र आहे। ड्रोनच्या माध्यमातून या दृश्यांमध्ये आपल्याला डिझेल टंचाईची भीषणता नेमकी काय आहे याची कल्पना येऊ शकेल। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी माधव दिपके सध्या आपल्या सोबत आहेत। माधव, काय नेमकं चित्र आहे डिझेल टंचाईबाबत? निश्चित अमोल, ही जी आपण ड्रोनच्या सहाय्याने कळमनुर तालुक्यातील बोल्डा गावाच्या शहरामध्ये एक पेट्रोल पंप आहे। त्या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी जे ट्रॅक्टर रांगेमध्ये थांबलेत ना, ते ड्रोनच्या सहाय्याने टिपलेले दृश्य आपण दाखवतोय। एकंदरीत पाहायला गेलं तर कधी काळी मराठवाडा या काळामध्ये पाणी टंचाईमध्ये पाण्यासाठी एवढी मराठवाड्यातल्या नागरिकांचे हाल व्हायचे। आता त्याच मराठवाड्यामध्ये डिझेलसाठी नागरिकांचे हे हाल होत आहेत। आणि हे दृश्य जरी दिवसाचे असले तरी रात्रीचे दृश्य काही यापेक्षा वेगळे नाहीत। रात्रभर अनेक शेतकरी पेट्रोल पंपच्या बाहेर अशाच पद्धतीनं रांगेमध्ये उभे राहत डिझेल मिळेल या अपेक्षेने रात्र पेट्रोल पंपच्या बाहेर काढता येतं। अतिशय विदारक अशी ही परिस्थिती आहे आणि या दृश्यांवरून आपल्याला कल्पना येऊ शकेल की काय अवस्था सध्या आहे। धन्यवाद माधव या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।